ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत की करणी जादू टोना ह्याच्या नावाखाली म्हणजे मला ही अशी गोष्ट केली, जादू टोना केला, करणी केली, कुणीतरी काहीतरी केलंय असं स्वतःवर लादून काही लोक आपल्या काही गोष्टी असतात, गुप्त गोष्टी, काही समजा आपल्याकडून काही चुका झालेल्या असतात, काही प्रकरणं असतात, ते दाबण्याचा प्रयत्न करतात. तर हे प्रयत्न कसे करतात, घरच्या लोकांना, नातलगांना काय भाना करतात, कसं घुमवतात, हे आपण आज ऐकणार आहोत. तर मंडळी, मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तर चला ऐकूया आपण ती किस्सा आणि गोष्ट थोडक्यात. तर बऱ्याच दिवसाखाली माझ्याकडे माझ्या अंदाजे 35च्या आसपास असेल, 33-35च्या आसपासची एक महिला तिचे घरचे नातलग घेऊन आले. तर 3-3:30ची वेळ होती अंदाजे दुपारची. मंदिराकडे मला दूर फोन केला त्यांनी, आहेत कमल महाराज. तर म्हटलं हो आहे, या, कोण आहे ती. तर मग आली. तर अक्षरशः त्या महिलेला असं म्हणजे धरून बांधून आणलं होतं. आणि आणलं की ती अशी हिसके असले करीत होती सारखं. मला लयच विचित्र कार्यक्रम दिसला. मग आणलं, बसवलं मंदिरात. मग त्यांच्या बरोबर बरेच आले होते, खूप 10-15 लोक, गाडी वगैरे, दुसऱ्या गाडीवरती. म्हणजे बऱ्या घरची प्रतिष्ठित होती ती महिला, म्हणजे घरंदाज असं म्हणतात ना आपण, पैशावाली पार्टी वगैरे चांगल्या प्रकारे. आणि त्याच्यामुळं खूप काय झालं काय नाही म्हणजे चिंतेत होते नातलग वगैरे. आणि ती तिच्या केस विचकलेले, आणि फार विचित्र कार्यक्रम होता हो तिचा. मग आणलं, ठेवा माझ्या समोर या म्हणलं. मी घेतले जपमाळ, भस्म वगैरे लावला आणि पाहिलं ध्यान करून तिला झालंय काय नेमकं. मग माझ्या ध्यानातून, माझ्या काही गोष्टीतून असं कळलं की हिला काहीही झालेलं नाही. हिला जादू नाही, टोना नाही, करणी नाही, भानामती नाही, कुछ नाही, काही सुद्धा नाही हिला. फक्त एक लक्षात आलं, ही एक नाटक करते. आता ही नाटक का करते हे समजून घ्यायचं होतं मला जाणून घ्यायचं नेमकं हिचं काय, नाटकाच्या मागचं कारण काय, हे असं का करते. मग बाकीचे नातलग बसलेले होते, त्यांनी वाटलं का आता, कारण काय झालं की ती का आणली होती की तिला आता म्हणले फारच वेडेवणी करेल, तिला एक चांगल्या दवाखान्यात नाहीतर मोठं म्हणजे एरोड्याला वगैरे काहीतरी न्यायचा असा विचार काहीतरी चालला होता. त्याच्यामुळे ती जास्त करायली होती असं ती जाणवलं मला. मग म्हणलं ही काहीतरी वेगळं. मग तरी ती बसली तर असं कसं हालायला व्हँग चालूच होतं तिचं. म्हणलं स्थिर बसायचं. तुम्हाला जर मी कुठेही नेऊ देत नाही, यांना मी तुम्हाला इथेच दुरुस्त करतो, इथं चांगलं करतो, कुठेही जायची गरज पडत नाही, तुम्ही शांत बसायचं, असं एक दाब टाकला थोडासा मी तर मेलीला, की थोडीशी अशी करून अशी करून बसली की लक्षात आलं. म्हणलं तुम्ही बाकीच्यानं धरलं होतं तिला असं दंडाला वगैरे. म्हणलं तुम्ही सोडा तिला, सोडा म्हणलं त्यांचं, सोडा हात सोडा म्हणलं, नीट बसा, ऍक्टिव्ह बसा, आता अजिबात हलायचं नाही म्हणलं. आणि मग ती बाकीच्यांना म्हणलं तुम्ही जरा बाहेर जा म्हणलं, तुला एकटे बसू द्यायचं समोर. कारण माझ्या लक्षात आलं की ती का जा म्हणलं त्यांना, की ती अशी कावऱ्या बावऱ्या बघायची, इकडे 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 इकडे, तिला काहीतरी सांगायचंय मला,
पण ते माणसं आहेत म्हणून ती तर दबकायला लागली, म्हणून ते लक्षात आलं. म्हणून म्हणलं तुम्ही बाहेर बसला एकदा, मी तिला बोलतो. कारण काय असतं म्हणलं की बाबा एखाद्या दिवसाचा बाधा असली तर ती इतर लोकांवर हे होऊ शकते, म्हणून तुम्ही बाहेर जा म्हटलं. आणि मग बोलायला चालू केलं. हळूहळू हळूहळू ते लांब गेले, बसले बाहेर, मंदिराच्या बाहेर बसले लोक गप्पा मारत त्यांचे ते. आणि मग त्या महिलेला बोलताही म्हटलं, इकडे बघा, खरं खरं बोलायचं. जास्त म्हणजे असं जे आहे ते खरं बोललात तर तुम्हाला या समस्येतून 100% बाहेर काढतो. तुमची समस्या काय ती मला जाणून घ्या, मला कळली म्हटलं, पण तुम्ही सांगा, तुमच्या तोंडून सांगा, म्हणजे मला त्यावर काहीतरी उपाययोजना करून तुम्हाला हे जे त्रास करायलेत अगर काय होईलय, अगर तुम्ही हे जे काय चालवलंय ना नाटक, म्हणलं हे डायरेक्ट बोललो, हे जे चालवलंय ना म्हटलं, मग हे दूर होईल. नाहीतर मग तुम्हाला हे असे लोक तुम्ही जर असं करायला तर तुम्हाला एरवड्यात टाकतील आणि मग तिकडे तुमचं मग काही खरं नाही म्हणलं, तिथे इंजेक्शन देतात, म्हणलं येड्याचे इंजेक्शन देतात, असलं तर शॉट देतात, अशी भीती बरोच घातली मी तिला. मग त्या म्हणजे अशा जाचातून जर सुटायचं असेल तर तुम्ही माझ्यापाशी थांबू शकतात आणि मला खरं खरं काय ते सांगू शकतात. मी तुमच्या भावासारखं आहे, असं तसं गप्पा सांगून आत्मविश्वास पैदा केला, किंवा तुम्ही काही नाही, तुम्ही भाऊ समजा, वडील समजा, काय असं ते समजा म्हटलं, पण मला सांगा म्हणलं, मी तुम्हाला याच्यातून 100% बाहेर काढतो. काही होणार नाही म्हटलं, फक्त मला सांगा. मग तिनं इकडे तिकडे बघत बघत हळूहळू सांगायला केलं की म्हणले मी ऑफिसमध्ये काम करते म्हणले, आणि त्या ऑफिसमध्ये एका व्यक्तीबरोबर माझं प्रेम प्रकरण जुळलं म्हणले. मग त्याला म्हटलं तुमचं काय लग्न झालं नाही? म्हणजे आहे, लग्न झाले, मुलं येतं, अशी असं सांगितलं तिनं. म्हणलं मग काही प्रेम प्रकरण काय आहे? तर नाही म्हणले, एका व्यक्तीबरोबर म्हणजे संबंध असे यायला लागले हे ऑफिसमध्ये हे, त्याच्यामुळं आमचे समजा मन जुळले, आणि एकदा माझ्या संबंधित म्हणजे एका व्यक्तीनं तिथल्याच की आमच्या त्याला थोडंसं नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं म्हणले. आणि त्यावेळेसपासून मला आता भीती वाटली की आता ही आमच्या घरच्यांना इकडं तिकडं कळलं तर आता मग माझं काय होईल, अगर नोकरी ह्याच्यात काही झालं तर मग माझं नोकरी जाईल, असं जाईल. तर मग मी म्हणजे मनावर घेतलं जास्त. मग मी ह्याच्यातच विचार करत 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 मी काही खात नाही, पित नाही, असं तसं असं, म्हणजे मला ते त्याच्यामुळं टेन्शनमध्ये मी असं करायला लागले म्हणली. मग मी एकच निवडलं की म्हणलं मी असं केलं, मला काहीतरी केलंय, असं तसं करून मी अशा पद्धतीनं राहिले. म्हणजे किती दिवस झालं, महिने झालं, 2-4 महिने झालं म्हणली. तेव्हापासून असंच राहतात का म्हणलं? म्हणजे काय करणार म्हणली, ही जर मग ही गोष्ट लपवण्यासाठी मी ह्याचा सहारा घेतला म्हणली. मला सुद्धा माहिती मी काही मला झालेलं नाही, म्हणजे मला फक्त भीती की ही जर माहीत झालं, काही झालं तर मग काय होईल, मग माझ्या सगळं, मग मी एकट्याचं मला काहीतरी केलंय, मी ओरडते, असं करते. मग सांगितलं होतं घरच्यांनी मला, त्या लोकांनी, की खूप ओरडती, रस्त्याने कपडे असं अस्तव्यस्त करते, फिरते वगैरे वगैरे, सगळं गोष्टी सांगितलं ती. म्हणजे ही अवस्था, ती एक सहारा म्हणजे तिला खरं खरं सांगितलं. मी म्हटलं तुमचं ठीक आहे म्हणलं, असू द्या, आता तुम्हाला दोघा म्हणजे तुमच्यापुरतं माझ्यापुरतं हे तुमचा जो विचार आहे, तुम्ही जे सांगितलेलं तुमचे प्रेम संबंधाच्या बाबतीतलं माहीत झालेत म्हणून तुम्ही घेतलाय सहारा, ठीक आहे, पण याच्यातून आता बाहेर पडणं गरजेचं आहे, आपण याच्यातून करूया, पर्याय काढूया म्हणलं. तुम्ही फक्त आता मी व्यवस्थित राहा काय, आणि ते जे झालं गेलं आहे ते जरा विसरून जा म्हटलं, तो डोक्यात घेऊ नका आता. आणि काही नाही, तुम्हाला हे दुरुस्त झालं असं, फक्त आता जर 3 वेळेस एकदा या, म्हणजे हळूहळू लक्षात येईल तुमच्या, मी समजावून सांगतो, आणि टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही असं म्हणून तिला समजावून सांगितलं एक 15-20 मिनिटं. आणि मग ती झाली हो ठीक, पडली, म्हणलं आता काही काळजी करू नका, असं तसं बोललो. आणि मग ती झाली नॉर्मल, आणि पुन्हा 2-3 दिवस आली, मग जरा झाली व्यवस्थित हळूहळू. तर आता एवढ्यातून तुम्हाला सांगायचंय काय मला, की बऱ्याच वेळेस असं काही प्रकरण होतात. आता समजा ही असे प्रेम प्रकरण असतील, अथवा घरी सासू सासऱ्याचा जाच असेल, काही असेल,
तर अशा महिला मला काहीतरी केलंय वगैरे अशा गोष्टी म्हणतात आणि वागतात अशा पद्धतीनं, काहीतरी जादूटोना करणी केली वगैरे असं करून नाटकं करतात. पण वास्तविक असं काही नसतं. बऱ्याच वेळेस जादूटोना काही असेल भानगड, त्याच्याबद्दल नाही काही, पण बऱ्याच वेळेस या गोष्टीचा सहारा घेऊन असे वागतात लोक. अगर मुलगा घरात आई वडील आपलं ऐकत नाहीत, अगर काही करून हे असं मला काहीतरी केलंय म्हणून उगाच नाटक करायचं. मुलगी असेल कुणी असेल, वेगवेगळे घरातील बरेच असे करतात लोक. तर वास्तविक असं काही जास्त नसतं, एवढं सांगायचंय. तर ही त्यांच्या मनावर काहीतरी परिणाम झालेला असतो असा काहीतरी, मग ती व्यक्त करण्यासाठी असा सहारा घेतात. तर खूप अमुक लोक ही करतं ती करतं काही करते, आमच्याकडे असे खूप येतात लोक. मग त्यांचं वास्तविक खरं काय आहे स्वरूप पाहिल्यानंतर हे लक्षात येतं. खूप म्हणजे त्याच्या नावाखाली काहीही सांगतात, पण वास्तविक जी काही गोष्ट घडली आपल्या जीवनामध्ये ते लपवण्याचा प्रयत्न करतात. खूप लपवण्याचा प्रयत्न करतात आणि वेगळंच दाखवतात. मला हे केलंय ते केलं अमुक केलंय, काही केलं नसतं त्यांना. तुमच्याही लक्षात आलं असेल की अशा प्रकारे आपल्या सुद्धा सभोवताली लोक असतील तुमच्या. अगर एखादी गोष्ट कुणी एखादी सांगत असेल, महिला असेल की मला असं अमुक हे झालंय तसं झालंय काही, तर ती वास्तविक तिचं तसलं नसतं, ती वेगळंच असतं, एवढं लक्षात ठेवायचं. तर असो, याबरोबरच आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.